तेव्हा मी तर भेळ बनवायला आलो होतो, पण इथे काय बनतंय? ब्रेड करायची. जेवढं तुम्हाला तिखट लागतं तुमच्या हिशोबाने टाका. जास्त स्पायसी खाऊ नका, त्याला त्रास होतो दुसऱ्या दिवशी. तर तुमच्या हिशोबाने झाली पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर मिक्स इट वेल. त्याला भैयासारखं मिक्स करा. तर भेळ रेडी आहे. आपण याला प्लेटमध्ये घेऊया. हे बघा, छान आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. छान मॉर्निंग झालेली आहे आणि खूप भूक लागली आहे. तर आज आपण ब्रेकफास्टसाठी ठरवलं आहे की काहीतरी छान बनवूया. तर मी विचार करतो आज मस्त भेळ बनवूया. आपण भेळ बनवून खाऊया आणि बघूया कशी आहे. त्याची सगळी साहित्य रेडी आहे. आपण डायरेक्टली त्याला बनवायला घेऊया आणि बनवून खायला बसूया. ठीक आहे, या बघूया कसं बनते भेळ. तेव्हा मी तर भेळ बनवायला आलो होतो, पण इथे काय बनतंय? शेवपुरी. वाव, नाईस. डन. आपण भेळ बनवूया. भेळ बनवण्यासाठी इकडे सगळं साहित्य रेडी आहे. आपण लगेचच बनवायला घेऊया. तर भेळ बनवण्यासाठी आपल्याकडे पहिले कुरमुरे रेडी आहेत आणि भेळ बनवणं काही जास्त कठीण नाही, सोपं आहे. फक्त आपल्याला हे सगळ्या गोष्टी असतात, हे सगळं मिक्स करायचं आणि त्याला म्हणतात भेळ. एकूण भेळ म्हणजे काय? सगळं मिक्स केलेलं त्याला म्हणतात भेळ. तर आपण ह्या गोष्टी कधी पण कुठलीही गोष्ट कधी पण टाका. असं काही नाही की स्टेप बाय स्टेप ही टाकली पाहिजे, ती टाकली पाहिजे, असं काही नाही आहे. इथे आपण भेळ बनवली पण नाही तोपर्यंत बाजूला भैयाची शेवपुरी रेडी पण झालेली आहे. बापरे, आपल्याला लवकर बनवायला पाहिजे. आपण बनवायला घेऊया. तर कुरमुरे घेतलेत, त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून द्यायचे. जेवढं तुम्हाला लागतं तुमच्या हिशोबाने, तुम्हाला जेवढे शेंगदाणे आवडतं तेवढे. ही लाल डाळ घेतलेली आहे, तिखट लाल डाळ, ती पण स्प्रेड करा त्याच्यामध्ये, जेवढी पाहिजे तुम्हाला तेवढी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा उकडलेला बटाटा आहे, त्याला स्मॅश करा. त्याला पण असं मस्त स्मॅश करा आणि टाकून द्या. तो पण तुमच्या आवडीच्या हिशोबाने, तुम्हाला जे साहित्य तुम्हाला जे आवडतं तुमच्या हिशोबाने घ्यायचं आहे. नंतर मी थोडासा टमाटर स्प्रेड केला याच्यामध्ये. टमॅटो, ऑनियन, छान भेळ बनणार आहे ही मस्त. आणि ऑनियन स्प्रेड केल्यानंतर ठीक आहे, कोरिअँडर, कोथिंबीर. आणि आता याच्यामध्ये सगळी चटणी जाणार. जेवढं तुम्हाला तिखट लागतं तुमच्या हिशोबाने टाका. जास्त स्पायसी खाऊ नका, त्याला त्रास होतो दुसऱ्या दिवशी. तर तुमच्या हिशोबाने टाका. तिखट मला खूप कमी लागतं, बट आज ट्राय करून बघूया. त्याच्यानंतर ही गोड चटणी त्याच्यामध्ये टाकून द्या. छान गोड चटणी आहे ही टाकून द्या त्याच्यामध्ये. जास्त टाका, मस्त छान वेळ झाली पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर मिक्स इट वेल. त्याला भैयासारखं मिक्स करा. हां, एक गोष्ट राहिली आपली, चाट मसाला. चाट मसाला पाहिजेच त्याच्यामध्ये, त्याच्याशिवाय चव नाही आहे. याला भैयासारखं मिक्स करा. हां, ती छान मिक्स झाली. मग त्याचा सुगंध आत्ताच यायला स्टार्ट झालेला आहे. आणि भेळ बघा आता कलर चेंज झाला त्याचा. आणि सेम तशीच जशी आपण बाहेर स्ट्रीट फूड खातो तशीच झालेली आहे. बघा कलर चेंज झाला त्याचा. थोडीशी त्याच्यामध्ये पुरी क्रश करून टाका, जे खाताना क्रंच येतो त्याच्यामध्ये. तुम्हाला अजून पाहिजे असेल तर अजून टाका. मला तर खूप लागते, मला आवडते तर ती मी अजून क्रंच करून खातो. परत मिक्स करायला. मिक्स इट वेल. वाव, बघा किती छान भेळ रेडी झालेली आहे आपली. एकदम जशी आपण बाहेर खातो तशीच. काही कठीण नाही याला. मस्त फक्त सगळे साहित्य घ्यायचे आणि त्याला एक स्टेप बाय स्टेप मिक्स करत जायचं. आणि असं काय नाही आहे फिक्स क्रमण की त्याच्यानंतर हेच करायचं. कधी कुठली वस्तू टाका आणि मिक्स करून घ्या. चल, तर वरतून थोडीशी अजून डाळ टाकूया आपण, थोडी शेंगदाणे.
आणि ही शेव. बघा आपली भेळ रेडी आहे. आपण त्याला प्लेटमध्ये सर्व करूया. तर भेळ रेडी आहे, आपण याला प्लेटमध्ये घेऊया. हे बघा दिसते ना एकदम तशीच भेळ जशी आपण बाहेर खातो. त्याच्यामध्ये थोडीशी गार्निश करायला आपण ओरिएंटल टाकतो आहोत आणि लिंबू टँगी टेस्टसाठी. हां रेडी आहे. बघा कशी दिसते, मी तुम्हाला खाऊन दाखवतो. आहे खतरनाक झाली आहे. मी बनवली आहे पण छान झालेली आहे. तर आपण बाहेर बसूया आणि याला संपूया. ठीक आहे, चला. प्रमाणे पहिलं एक चहाचा सीप. हां, सकाळची सुरुवात चहापासून फ्रेश होते आणि त्याच्यानंतर ही बनवलेली भेळ छान लागते. खूप छान आहे. आता माझ्या बाजूवाल्या भैयानी म्हणजे ही शेवपुरी बनवली होती, ती पण मी दाखवतो. खूप छान झाली आहे. ॲक्च्युली संपली, मला एवढी आवडली की मी संपून टाकली. एक लास्ट पीस राहिलेला ते तुम्हाला दाखवतो. आणि मस्त आहे. त्या भेळपेक्षा शेवपुरी खूप छान झाली आहे म्हणून मी ती पहिली संपून टाकली. माझा बाजूवाला भैया म्हणजे माझी बायको, त्यांची शेवपुरी बनवली, छान झाली. तर आता हे सगळं मी संपवतो आणि तुम्हाला नेक्स्ट डिशसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही मस्त खा, मस्त राहा. टेक केअर, हॅव अ नाईस डे. बाय बाय.